हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही स्वस्त आणि मस्त असता. तर स्वागत आहे आजच्या माय मराठी या ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. तर चला, आज सकाळी वाजले सकाळचे 10. तर आज काही ना काही सकाळी म्हटलं भाजीसाठी काय ते विचार पडला होता आमच्या मम्मीले. तर ते म्हणते आज फक्त वांग्याचं भरीतच करायचं. तर चला, तुम्हाला वांग्याचं भरीत चिरी. आज आम्हाला स्वयंपाकाला भाजीला लय उशीर झाला, काऊन की आईच्या पप्पानं आणलं मस्त कुत्र्याचं एवढसं पिल्लू आणलं. आम्ही सकाळपासून त्याच्याच सोबत खेळून राहिलो, म्हणून म्हटलं चला आता काहीतरी भाजीला करायला लागेल. सगळ्याला लय भुका लागल्या. आईच्या पप्पानं भरीतसाठी वांगा आणला. आता हे चुलीवर करतो मस्त. आयुषला किती वारखोडची सांगू राहिली घरात जा आणि पक्कळ आण, तो काही पक्कळ आणून नाही राहिला. तावा सदराच गरम झाला. आता मी असंच पकडतो ठेवून देतो. आता चुलीवर ही अशी जाळी घेतो, जाळी ठेवून देतो. अशी बसते की अशी बसते पाहतो पद्धतशीर. अशी बसली तर अशी ठेवतो, नाही तर मग अशीच ठेवायला लागेल पद्धतशीर. तर याच्यातून मस्त असा जाळी येऊ राहिला, तर याला मस्त अगोदर गरम होऊ देतो. अरे टाकणं त्याला बिस्कुट रे, सकाळी सुरात द्या लागा त्याला. 3 वेळ दूध प्यायला ते सकाळून पासून, तरी त्याला भूक लागू राहिली, भूक वाढली त्याची. हे बा मस्त आता बिस्कुट खाऊ राहिले. किट टाकले राहिले बिस्किट. तर चला, आता संजीवनीने टाकले आता वांगे. किती टाकले वांगे? एक भरिताचं टाकलं हा. आणि हे वांगे कालचे होते, काटेरी वांगे. तर मग म्हटलं हे असेच वाया जातील, हे वांग्यातनी मस्त भाजल्या जातात आणि याचं पण भरीत करून टाकू म्हटलं. तर मस्त तेल लावलं सर्व वांग्याले आणि आता या जाळीवर ठेवून दिले. आता शिजतात मस्त. ते पाणी डाग पडले दिसतात तुम्हाला डाग. आता हे मस्त भाजल्या जाऊ राहिले की नाही? असंच मस्त चुलीवरचं भरीत मस्त लागते खायला. चला, तर तुम्ही पाहू शकता आता भरीत. आता हे लहान लहान तर वांगे तर मस्त भाजले गेले. आता फक्त राहिलं नाही, मोठंही भाजलं मोठं राहिलं थोडंसं, फक्त खालतच राहिलं आहे की नाही? तिचे साल्ट निघाले झाले. हो का? 5 मिनिटातच वांग्याचं भरीत हे झालं. पाहून घ्या आता किती मस्त दिसू राहिला आता भरीत. आता याचे असे साल्ट निघू राहिले म्हणजे आपलं वांग्याचं भरीत मस्त भरीतासाठी तयार झालं. आणि हे इकडे मग ते प्लेट मध्ये आहेत हे पण मस्त 4-5 भाजलं. वांगे लहान लहान. हे इकडे आली माजर, तिचे पायाची जखम बसली आहे जरा. काय चल पाहिजे मग घ्यायचो संध्याकाळी. आज तर काही नाही आहे. बसला आता सुकला. लय लागलं होते ते. गाडी गेली होती तिच्या पायावरून रोडवरली. चला, आता भरीतासाठी मस्त वांगे असे चोळून घेतल्या हातानं. आता त्याच्यावर तेल टाक तायावर. कढीपत्त्यात मस्त हुरायला ते. आता कढीपत्त्याचा लगेच त्याला एक स्वाद येऊन जाईल. एकच नंबर स्वाद येते कढीपत्त्याला. कणकण ऊन तपू राहिलं साधारण. चुलीजवळ बसलो आणि अशी गरमी होऊ राहिली, भूक भल कशी लागली. आता जेवण करतो. वांग्याचं भरीत झालं की. तर वांग्याचं भरीत झालं की मस्त की जेवण करायचं बस. आता दुपारचे 3 वाजले. आता त्या पिलाला लागली भूक. ते भुकेसाठी म्हटलं पाक असं करू राहिलं. आताच त्याला एक दुधाचं पाकिट आणलं दुकानातून इकडं. आंघोळ केली याची मस्त. आता शॅम्पून चकचक आंघोळ केली ना. आता त्याला भूक लागली. एक दूध झोपही एवढं घेतली. थंडगार आहे. दूध एवढं थंड आहे. तिला म्हटलं मस्त चुलीतलं जरासा आर काढ. आरावर ते काय म्हणतात त्याला, गरम. हे फ्रीजरला आहे ना, दुकानातून आणलेलं थंड आहे. गरम केलं देतो की ना मग ते प्यायला द्यायला लागेल. नाही तर त्याला सर्दी येऊन देईल ना त्या पिला. ते आता हे पाणी गरम केलं. थांब रे, गरम आहे कसं त्याला करते अजून हे? तोल. मेरा ते थंडच पाणी. हे पाणी म्हणतो हे प्यायला पोराला. मेरा फ्रीजातलं दूध आहे ते. जरासं की त्याला हे नाही भूक लई लागेल आहे ना त्याला. आंघोळ केली, झोप घेतली त्यानं एक. आता भूक नाही लागली तर काय तर शी केली, सू केली का रे? झालं का रे? संपलं का रे दूध? अजून पाहिजे का रे? किती खेतर बस झालं ना, मग त्यासाठी ठेव ना. आताच पाहिजे ते. लयच भूक लागली होती. काय झालं? पुरी एक झोप घेतली ना त्यानं. सिल्के सिल्के केस झाले मस्त त्याचे. आंघोळ केल्याच्या त्याला तर फ्रेश वाटते. आता पाय मस्त्या करते ते. आता अंगात द्यायचे. आता लय मस्त्या करते ते.